नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, मिस इंदौर मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, मला माहिती आहे सर, तुम्हाला माझ्याशी बोलायचं आहे ते, पण मला तुमच्याशी अजिबात बोलायचं नाही आहे. मी इथे आल्यानंतर अंजलीताईंनी तुम्हाला सांगितलं असेल की या सगळ्यामध्ये माझी काही चूक नव्हती म्हणून, पण तरीसुद्धा तुम्ही माझं काहीसुद्धा ऐकून न घेता माझ्यावरती हवं तेवढं रागवलात, मला नको नको ते बोललात, बरोबर ना? आणि आता तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव झाली म्हणून तुम्ही इथे मला सॉरी म्हणायला आलात, बरोबर ना? पण मला तुमचं काहीसुद्धा ऐकून घ्यायचं नाही आहे आणि आता चुका करून नंतर मला तुमचं सॉरीसुद्धा ऐकून घेण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे. तुमचं सॉरी ठेवा तुमच्याकडे, मला ते नको. कारण मला माहिती आहे जे काही घडलं त्याच्यामध्ये माझी चूक नव्हती. मी काहीही चुकीचं केलं नव्हतं. तुम्ही चुकीचं वागलात आणि आता सॉरी म्हणायला आलात ना, काही गरज नाही आहे मला तुमच्या सॉरीची. तेव्हा अर्णव म्हणतो, तुला कोण म्हणालं की मी तुला सॉरी म्हणायला आलो आहे म्हणून? हे बघ, मी तुला सॉरी म्हणायला आलेलो नाही आहे. मला टॉवेल हवं आहे, मला फ्रेश व्हायचं आहे, म्हणून मी तुला म्हणतो आहे की मला काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, म्हणजे तुम्ही जे काही वागलात त्यानंतर तुम्हाला मला सॉरीसुद्धा म्हणायचं नाही आहे आणि तुम्हाला टॉवेल हवा आहे, तुम्हाला फ्रेश व्हायचं आहे. मी तुमचं एकसुद्धा काम करणार नाही आहे, कळलं ना? तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते स्वतःचं स्वतः करा. मी अजिबात तुम्हाला मदत करणार नाही किंवा काहीसुद्धा देणार नाही, कळलं तुम्हाला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी आणि अर्णव दोघांमध्ये आता छोटंसं भांडण हे चालूच असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मामी उभ्या असतात, त्यासुद्धा विचार करत असतात नवीन काय खुरापत करायची. तेवढ्यातच तिथे राकेश येतो आणि म्हणतो, काय मामी, कसला विचार करताय एवढा? आणि काय आमंत्रण वगैरे दिलं की नाही तुम्हाला? तेव्हा इकडे मामी म्हणत असतात की आमंत्रण कसलं? तेव्हा राकेश म्हणत असतो, अहो असं काय करताय? तुमच्या इथे जबरदस्तीच्या सूनबाई आहेत ना, त्यांच्या आईवडिलांची ॲनिव्हर्सरी आहे, त्यांच्या आई आल्या होत्या ना इथे सगळ्यांना ॲनिव्हर्सरीचं आमंत्रण द्यायला, तुम्हाला दिलं की नाही? आणि तुम्ही जाणार आहात की नाही ॲनिव्हर्सरीला? तेव्हा वल्लरी म्हणते, श्री, त्या मिडल क्लास लोकांच्या घरी मी पाऊलसुद्धा ठेवणार नाही आहे, कळलं ना? मला अजिबात तिथे जाण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, पण मामी, त्यांनी सगळ्यांना तर आमंत्रण दिले, मग तुम्ही का जाणार नाही? तेव्हा वल्लरी म्हणत असते, कारण मला तिथे नाही जायचं आहे. हा पण एक गोष्ट करू शकता तुम्ही जावई बापू, म्हणजे आता ती ईश्वरी त्या ठिकाणी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी गेली आहे ना, मग तिथे आता ती गेल्यानंतर पुन्हा इथे कधीच परत येणार नाही याची काळजी घ्यायला हवी. ती आता तिथेच तिच्या घरी राहिली पाहिजे. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की मामी, मला असं वाटतं हे तुम्हाला काही जमणार नाही. तेव्हा वल्लरी म्हणते, का का मला जमणार नाही? तेव्हा राकेश म्हणतो की मामी, अहो तुम्ही आणि लावण्याने काही कमी प्रयत्न केले का ईश्वरी अर्णवला वेगळं करण्यासाठी? ईश्वरीला अर्णवच्या नजरेत पाडण्यासाठी काही कमी प्रयत्न केले, पण तुमच्या एकासुद्धा प्रयत्नाला यश आलेलं नाही आहे. त्यामुळे मला नाही वाटत की तुम्ही त्या ईश्वरीला तिथेच ठेवाल म्हणून. तेव्हा वल्लरी म्हणते, जावई बापू, तुम्ही मला चॅलेंज करू नका. किती आणि काहीही झालं ना, तरीसुद्धा ती ईश्वरी या घरामध्ये परत येता कामा नये, कळलं तुम्हाला? तेव्हा इथे राकेश म्हणतो की मला नाही वाटत. कधी कधी तर मला असं वाटतं की ती ईश्वरी जिंकणार आहे. सगळी सत्ता ना त्या ईश्वरीच्या हातामध्ये जाणार आहे. या घरावरती तिचंच वर्चस्व असणार आहे. तेव्हा मामी म्हणतात की मी असताना हे कधीही मी शक्यच होऊ देणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश बाहेर येतो आणि म्हणत असतो की मला पण तर तेच हवं आहे. मलासुद्धा अर्णव आणि ईश्वरी दोघेजण एकमेकांपासून वेगळे झालेले हवेत. आता सध्या तरी मला अर्णवची गरज आहे, कारण मला त्याच्याकडून पैसे उकळायचे आहेत, म्हणून मी सरळ समोर येऊन काही करू शकत नाही. म्हणून मी तुमच्या दोघींच्या खांद्यावरती बंदूक ठेवून सध्या तरी चालवतोय, जेणेकरून समोर आल्यानंतर हे सगळं मी करतोय हे कुणाच्याही लक्षात यायला नको म्हणून. पण नंतरला ईश्वरी आणि अर्णव एकमेकांपासून वेगळे होतील. ईश्वरी तिच्या घरी जाईल आणि मग मी पुन्हा तिच्या शेजारी जाऊन राहीन आणि तिला रडत असताना माझा खांदा देईन, ते सुद्धा जबरदस्तीने. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, राकेशला आता त्या गुंड दादाचा फोन आलेला असतो. तेव्हा राकेश म्हणत असतो की हां दादा, बोला ना. तेव्हा गुंड म्हणत असतो, काय रे, आजसुद्धा मला टोपी लावणार आहेस का?
कधीपासनं बोलतोयस की तू मला इथे मुद्दल आणि व्याज देशील म्हणून, पण अजून इतके दिवस झाले, महिने झाले, तरीसुद्धा तू व्याज आणि मुद्दल काही दिलेलं नाही आहेस, कळलं ना? तेव्हा इथे आता लवकरात लवकर जर तू मला माझे पैसे परत नाही केलेस, तर तुझं लिव्हर काढून घेईन, तुझं हृदय काढून घेईन, तुझ्या किडण्यासुद्धा काढून घेईन, कळलं ना? पण काही झालं तरी माझे पैसे मी घेईनच. तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो की हे बघा दादा, असं काही करू नका, मी तुम्हाला थोडे पैसे तरी देईन. तेव्हा आता मागून अंजली आलेली असते. ती म्हणते काय हो, कुणाला पैसे द्यायचे तुम्हाला? तेव्हा इथे राकेश खूपच जास्त घाबरतो. तर इथे प्रेक्षकांनो, ॲनिव्हर्सरीची तयारी करण्यासाठी अर्णव आलेला असतो. अर्णव म्हणत असतो की नम्रता, मी जसं सांगतोय ना आता तशी लिस्ट तुला करायची आहे. तर इथे काकांना साधी फुलं खूप आवडतात. त्यांना इथे डेकोरेशन साध्या पद्धतीचं आवडतं. तर साधी फुलं ही पांढऱ्या रंगाची तू मागव. त्यानंतरला जेवणामध्ये काकांना सगळे इंदोरी पदार्थ आवडतात. तर इथे अगदी स्टार्टअपपासून ते गोडापर्यंत इथे सगळे पदार्थ, इंदोरी पदार्थ आपण ठेवणार आहोत. त्यानंतर इथे काकांना खाली भारतीय पद्धतीने जमिनीवरती बसून जेवायला आवडतं. त्या पद्धतीने आपण खाली बसून जेवणार आहोत. आणि मग काका काकूंना आवडतात तशी जुनी गाणी सगळेजण म्हणायचं आणि छान कार्यक्रमाचा शेवट करायचा. मग तर चालेल ना? तेव्हा इथे नम्रता म्हणत असते की काय हो जीजू, तुम्हाला कसं काय माहिती की आई-बाबांना काय आवडतं ते? तुमची ही आयडिया बाबांना खूपच जास्त आवडेल. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की ठीक आहे, आता प्लॅनिंगनुसार आपल्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत. त्यामुळे ॲनिव्हर्सरीच्या दिवशी याच आता नियमानुसार आपल्याला कार्यक्रम पार पाडायचा आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी आलेली असते. तेवढ्यातच नम्रता म्हणत असते की ठीक आहे जीजू, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपली सगळी तयारी झालेली आहे. तेव्हा इथे ईश्वरी आलेली असते आणि ती म्हणते की काय, तुमचं सगळं प्लॅनिंग झालं सुद्धा, म्हणजे मला काही विचारलंच नाही. तेव्हा सुप्रिया म्हणते अगं ईश्वरी, अगं अर्णवने सगळी तयारी कशी छान केली आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते काय, अर्णव सरांनी तयारी छान केली आहे, बाबा माझे आणि अर्णव सर काय इथे कार्यक्रमाची तयारी करतील? मी माझ्या बाबांना जास्त ओळखते की अर्णव सर, मला माहिती आहे ना बाबांना काय आवडतं आणि काय नाही आवडत ते. त्यामुळे मी जसं सांगणार तशीच इथे कार्यक्रमाची तयारी करण्यात आली पाहिजे. कळलं तुम्हाला सगळ्यांना? घे ताई घे, लिहून घे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो अर्णव म्हणत असतो की बघितलंत तुम्ही काकू, बघितलंत ना, नम्रता बघितलंत ना, अहो ही कुणाचं काही ऐकतच नाही, स्वतःच्याच मनाचं करते. बरं बरं ठीक आहे, विचारा तिला काय काय तयारी करायची आहे ती. तेव्हा प्रेक्षकांनो आता ईश्वरीसुद्धा तेच सांगते जसं अर्णवने सांगितलेलं असतं. ती म्हणत असते की बाबांना साध्या पद्धतीची सजावट आवडते म्हणून साधी फुलं, त्यानंतर जेवणामध्ये सगळ्या इंदोरी मेनू आणि जे जे आयटम सांगितलेले असतात अर्णवने, तेच आयटम ईश्वरीने सुद्धा सांगितलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता खाली भारतीय पद्धतीनेच बसून जेवायचं आणि नंतर आई-बाबांना जुनी गाणी आवडतात म्हणून ती गाणी म्हणायची आणि कार्यक्रम संपवायचा. तेव्हा प्रेक्षकांनो, सुप्रिया म्हणत असते की इशू, अगं तू जे जे आता सांगितलंस ना, अर्णवने ते कधीच सांगितलंय. तेव्हा ईश्वरी म्हणते बघितली, पण माझी तयारी बघितली का? बाबांना सगळं जे आवडतं मी तशीच तयारी केलेली आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते तुम्ही दोघेजण किती सारखा विचार करता माहिती आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते कोण? मी आणि सर सारखा विचार अजिबात नाही. तर इथे मी कधी पण आहे ना साधा विचार करते आणि ते सुद्धा कमी बजेटमध्ये जेवढं शक्य होईल ना तेवढा मी आनंद देण्याचा प्रयत्न करते. म्हणजे इथे कमी खर्च करून तयारी करायची, पण आनंद मात्र दुगणा असं माझं असतं. तसं सरांचं हवा तेवढा पैसा खर्च करा, सजावट करा, डेकोरेशन करा, हवा तेवढा पैसा द्यायचा, पण आनंद तेवढा नाही. कळलं का तुम्हाला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते की मला जे सुचतं ना ते कधीच सरांना सुचणार नाही आणि हेच खरं आहे. कळलं? तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते खरंच बाई, आम्हाला तर खूप दोघींना आश्चर्य वाटतंय. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते हो ना, आमच्यामध्ये किती विचारांमध्ये फरक आहे. सरांना इथे सगळं काही फोक आणि नाईफ यानेच खायला आवडतं, पण माझं तसं नाही आहे, मला हाताने जेवायला आवडतं. तेव्हा नम्रता म्हणते हो ना, आश्चर्य तर वाटतंय पण या गोष्टीचं की तुम्ही दोघेजण किती सारखा विचार करता. तेव्हा अर्णव म्हणतो नाहीतर काय, तू हे आता सांगायला आलीस ना काय बनवायचं काय नाही बनवायचं. नम्रता, आपली लिस्ट दाखव गं हिला.
आणि हिला पण कळू दे आपण कशी तयारी केली आहे ते. तेव्हा इथे नम्रता ईश्वरीला लिस्ट दाखवते. तेव्हा आता एक एक पदार्थ एक एक स्टेप ती वाचत जाते. तेव्हा ईश्वरीला कळत असतं की अर्णवने सुद्धा इथे बाबांच्या आवडीनिवडीनुसारच सगळी तयारी केलेली आहे. ईश्वरी जशी जशी लिस्ट आता वाचत असते तसं तसं तिला आश्चर्य वाटत असतं. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, "नमू अगं चल, आपल्याला स्वयंपाकाची तयारी करायची आहे." तर इथे आता ईश्वरीला खूप आनंद झालेला असतो की अर्णव तिच्या बाबांची आवड इतकी जपत असतो. त्याला त्यांच्या आवडीनिवडीबद्दल इतकं माहीत असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश म्हणत असतो, "अंजली, अगं हे पैसे ना मला एका माणसाला द्यायचे आहेत." ती म्हणते, "अहो पण कुठल्या माणसाला आणि तुम्ही का पैसे घेतले होतेत?" तेव्हा राकेश म्हणतो, "अगं एक गरीब माणूस होता, त्याची बायको आहे ना प्रेग्नंट होती आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लागलं. तेव्हा त्याला पैशांची गरज असताना मी माझ्या एका क्लायंटकडून पैसे घेतले आणि त्या माणसाला दिले. त्याची मदत तर मी केली, पण आता त्या माणसाला ज्या क्लायंटकडून मी पैसे घेतले होते, त्याला त्याचे पैसे लवकरात लवकर हवेत. म्हणून त्याने मला फोन केला होता गं अचानकपणे. आता एवढे पैसे मी कुठून आणणार?" तेव्हा अंजली म्हणत असते, "अहो, मग तुम्ही एक काम करा ना, चिंटूला फोन करा आणि चिंटूकडे पैसे मागा ना." तेव्हा राकेश म्हणतो, "काय? अंजली, दर वेळेला मी त्याच्याकडे पैसे मागायचे आणि तो सुद्धा मी तुझा नवरा म्हणून काही न बोलता मला पैसे देत असतो. पण ह्या वेळेला मला त्याच्याकडून पैसे मागायचे नाही आहेत. हे बघ, मला माहिती आहे तो मला पैसे देतो, पण नंतरला मला खूप जास्त गिल्ट येतं. तेव्हा मी त्याच्याकडे काही पैसे मागणार नाही आहे." तेव्हा अंजली म्हणते, "अहो, मग मी तुम्हाला देते ना. किती द्यायचे आहेत पैसे?" तेव्हा इथे राकेश म्हणतो, "रक्कम थोडी मोठी आहे, 5 लाख रुपये." तेव्हा अंजली म्हणते, "काय 5 लाख रुपये?" तेव्हा राकेश म्हणतो, "हो ना, 5 लाख रुपये मला त्या क्लायंटला द्यायचे आहेत, ते सुद्धा लवकरात लवकर. बघतो मी काहीतरी करतो." तेव्हा अंजली म्हणते, "काही करायची गरज नाही आहे तुम्हाला. माझी आहे ना 5 लाखाची एफ-डी आहे ना, ती मी मोडते आणि तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर करते. तुम्ही त्या माणसाचे पैसे लवकरात लवकर देऊन टाका." तेव्हा त्या दोघांचं बोलणं मामा दारामध्ये उभं राहून ऐकत असतात. तेव्हा मामा म्हणत असतात की ह्या राकेशला 5 लाख रुपयांची गरज का बरं असेल? 5 लाख रुपये अंजली त्याला द्यायला तरी कशी तयार झाली? असं मामा आता म्हणत असतात. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, "मी तुम्हाला एफ-डी मोडून 5 लाख रुपये ट्रान्सफर करते हां." तेव्हा राकेश म्हणत असतो की "चला, पैशांचा बंदोबस्त झाला. एकदा का त्या गुंड माणसाचे पैसे परत केले की डोक्याचा ताप गेला." ह्या अंजलीला सुद्धा ना, मूर्ख अंजलीला बाटलीत उतरवणं किती सोपं असतं, असं आता राकेश म्हणत असतो. तर इथे अंजली आता पैसे द्यायला तयार झालेली असते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवला आणि ईश्वरीला जेवायला वाढलेलं असतं. तेव्हा नम्रता म्हणत असते, "इशू, अर्णव सरांना अगं लोणचं वाढू का?" तेव्हा ईश्वरी म्हणते की "मला नको विचारू." तेव्हा नम्रता म्हणते, "काय गं, काय झालं? एवढा कसला राग? अर्णव सर आता आपल्या घरी आलेत ना, मग आता तरी राग सोडायला नको का तू?" तेव्हा ईश्वरी म्हणते की "माझा राग लगेच नाही जात, मला वेळ लागतो." तेव्हा प्रेक्षकांनो, सुप्रिया म्हणत असते, "इशू, असं नाही करायचं हां बाळा." तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, "सजावट करू का अर्णवच्या ताटाच्या बाजूला?" सजावट करते. तेव्हा ईश्वरी म्हणते, "आई, काय गरज आहे सजावट वगैरे करायला? मागच्या वेळेला सुद्धा फुलांमध्ये बसवलं होतं ना, या वेळेला सुद्धा फुलांमध्ये बसवलंच पाहिजे, असा काही रूल आहे का?" तेव्हा सुप्रिया म्हणते, "अगं, तो जावई आहे आपला आणि जावई म्हणून पहिल्यांदा तो घरी येऊन राहतोय आणि आपण त्याची काळजी घ्यायची नाही, हे काय बोलतेस तू इशू?" तेव्हा नम्रता म्हणते, "नाहीतर काय इशू, आपल्या घरी आलेल्या माणसांना असं बोलायचं नसतं, हे माहिती नाही आहे का तुला? आणि त्याच्यामध्ये अर्णव सर म्हणजे जावई आहेत, कळलं ना तुला?" तेवढ्यातच तिथे अर्णव आलेला असतो आणि तो हसत असतो. तेव्हा नमू म्हणते, "जीजू, काय झालं, तुम्ही का हसताय?" तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, "नाही, काही नाही, काकांबरोबर गप्पा मारत असतो ना, तेव्हा इथे खूपच मोठी कॉमेडी झाली म्हणून मी हसत हसत आलोय." तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, "काकांनी पुन्हा एकदा मला ल्युडोमध्ये हरवलेलं आहे." तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, "काय म्हणालात? बाबांनी तुम्हाला हरवलं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाबा तुमच्याबरोबर गप्पा मारत होते." तेव्हा इथे नम्रता म्हणत असते, "इशू, अगं तुला नाही माहिती, जिजूंना आहे ना बाबाच्या सगळ्या खाणाखुणा कळतात." तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, "हो ना, काही माणसं आहेत त्यांनासुद्धा खाणाखुणा लगेच कळतात माझ्या." तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी अर्णवकडे बघते आणि अर्णव तिला खुणावत असतो. जेव्हा त्याचा आवाज गेलेला असतो तेव्हा ईश्वरीला सुद्धा त्याच्या सगळ्या खाणाखुणा कळत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सुप्रिया म्हणते, "अर्णव बसा ना, बसा तुम्ही. आता पोटभर जेवून घ्या बरं." तेव्हा इथे प्रेक्षकांनो, अर्णव आता जेवायला बसलेला असतो. तो म्हणतो, "काकू, नम्रता, तुम्ही दोघेजणं नाही जेवत?"
तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, नाही नाही, आम्ही नंतर जेवू, तुम्ही जेवून घ्या ना. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, अजिबात नाही, तुम्ही दोघींनी सुद्धा आमच्याबरोबर जेवायला बसायचं, म्हणजे मी तरी तुमच्याबरोबर थांबणार आहे. तुम्ही जेवला नाही तर मी पण नाही जेवणार. हिला जेवायचं असेल तर जेवू दे, माझी काही हरकत नाही. पण मी तुमच्याबरोबरच जेवणार. हिला भूक लागली असेल तर हिला खाऊ दे. तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे रागारागाने बघत असते. अर्णव म्हणतो, काय झालं बघतेस काय? अगं वाढायला घे ना त्यांना पण, त्यांना ताटं दे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया म्हणते की ये नमो, आपण सुद्धा जेवून घेऊया. तेव्हा त्या दोघी सुद्धा जेवायला बसलेल्या असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णव आता जेवायला सुरुवात करतो आणि तो म्हणतो की अरे वा, किती छान आणि टेस्टी जेवण झालेलं आहे. आणि कढी तर खूपच उत्तम झाली आहे. आमच्या घरी बनते, पण एवढी टेस्टी नसते. त्यानंतर प्रेक्षकांनो, ईश्वरी त्याच्याकडे रागाने बघायला लागते आणि म्हणते की मी जेव्हा कढी बनवली होती, तेव्हा 2-3 वाट्या माझ्यासमोर गटकली होती आणि किती चांगली झाली म्हणून मला सांगत होते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मामा उभे असतात, विचार करत असतात. तेवढ्यातच वल्लरी पुन्हा पाय दुखण्याचं नाटक तिथपर्यंत करत येते. तेव्हा मामा म्हणत असतात की काय चाललं असेल त्या राकेशच्या मनात, त्याला एवढे पैसे का हवे असतील, कुठे घेऊन जात असेल, असा विचार आता मनातल्या मनात मामा करत असतात. तेव्हा तिथे वल्लरी आल्यानंतर मामा म्हणतात, काय गं वल्लरी, पाय मुरगळलाय ना तुझा, मग कशाला इकडे तिकडे जात असतेस बाहेर. तेव्हा वल्लरी म्हणत असते, तुम्ही गप्प बसावं, एका ठिकाणी बसून बसून मला कंटाळा येतो, थोडे पाय मोकळे करायला नको का. तेव्हा इथे मामा म्हणतात, पण तुझ्याकडे बघून असं वाटतंय गं, तुझ्या खुरापती डोक्यामध्ये ना नक्कीच काहीतरी चालू आहे. अरे देवा, आता कुठलं संकट या घरावरती येणार आहे काय माहिती. तेव्हा वल्लरी म्हणते की तुम्हाला तर नेहमीच वाटतं की मी नाटक करते म्हणून काहीतरी खोटं बोलते. तेव्हा मामा म्हणतात, आणि तुला चांगलंच माहिती आहे मी तुझ्यावरती बारीक लक्ष ठेवून का असतो ते. कारण का तू अर्णव आणि अंजली लहान असताना जे काही वागलीस ना, त्यामुळे ना तुझ्यावरती मला लक्ष ठेवावं लागतं. इथे माझ्या बहिणीने जाण्याच्या आधी तुला इतके दागिने दिले होते आणि ते दागिने तू तुझे दागिने म्हणून मिरवत होतीस. आणि त्यानंतर जेव्हा अंजलीला आणि अर्णवला शिकवण्याची वेळ आली, तेव्हा त्यातलेच अर्धे दागिने तू गहाण ठेवलेस आणि पैसे दिलेस. पण कांगावा काय केलास की स्वतःचे दागिने विकलेस आणि अर्णव आणि अंजलीला शिक्षण दिलंस म्हणून. बरोबर ना? पण ते दागिने त्यांच्या आई-वडिलांचेच होते. कळलं का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो की बघितलंत काकू, आता कसं जेवायला बरं वाटते की नाही आपण सगळेजण बसलोय तर. तेव्हा प्रेक्षकांनो, सुप्रिया म्हणत असते की इशू, अगं त्यांना कढी दे ना. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, मी का देऊ कढी? आहे ना त्यांच्या फुड्यामध्ये, त्यांनी त्यांच्या हाताने घ्यायचं. तेव्हा अर्णव म्हणतो, बघितलंत काकू, बघितलंत ईश्वरी माझ्याबरोबर कशी वागते ते बघितलंत तुम्ही. आता तुम्हीच मला सांगा, मी तिला म्हणालो की आता तू तुझ्या घरी जातेस ना, 7 दिवस राहा म्हणून, तर मला म्हणते अजिबात नाही, 2च दिवस राहणार. असं का करतेस तू ईश्वरी, सांग बरं. 2 दिवस कशाला राहायचंय तुला? तेव्हा ईश्वरी आता अर्णवकडे रागाने बघत असते. तेव्हा अर्णव म्हणतो, बघा बघा काकू, कशी माझ्याकडे रागाने बघते ती बघा. तेव्हा सुप्रिया म्हणते, इशू, अगं काय हे, अगं किती मोठे डोळे केलेस ते घाबरवायला, अशी घाबरवतेस का तू अर्णवना? हे बघ, ते त्यांच्या घरी तुझ्या सासरी तुझी काळजी घेतात ना, मग आता अर्णव इथे तुझ्या घरी आलेत त्यांच्या सासरे, त्यामुळे तू त्यांची व्यवस्थित काळजी घ्यायची. त्यांना काही हवं नको ते सगळं तू बघायचं. सगळं जेवणा-खावणाचं काय आवडतं काय नाही आवडत, त्यांच्या आवडीनिवडी तू जपायच्या. कळलं तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणते, पण आई, नम्रता म्हणते, मी तुझं काही ऐकणार नाहीये. अर्णवला काही बोलायचं नाही, त्याच्याकडे रागाने बघायचं नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो आपल्या घरी आलाय, त्याचा पाहुणचार एकदम व्यवस्थित झाला पाहिजे. कळलं तुला? नाहीतर मला अजिबात तुझं हे वागणं आवडणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणत असते, अच्छा, आता बघाच मी तुमची कशी काळजी घेते ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता ईश्वरी म्हणत असते की हे घ्या तुमच्यासाठी जल. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी अर्णवची जरा जास्तच आता काळजी घेत असते. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, अगं तू एवढी का काळजी घेतेस माझी? तेव्हा ईश्वरी आता नागिन डान्ससुद्धा करून दाखवते. नागिन डान्स करता करता ती इथे अर्णवला आता स्वतःहून डसते सुद्धा. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्णव झोपल्यानंतर ईश्वरी त्या ठिकाणी आलेली असते आणि अर्णवकडे बघा रागाने बघत असते, त्याला घाबरवत असते. तेव्हा अर्णव इथे जोरात ओरडायला लागतो आणि म्हणतो, मी सिंदूर, अगं हे काय करतेस तू? बरं बरं ठीक आहे, मी हरलो, बस, मी हरलो आणि तू जिंकलीस. तेव्हा ईश्वरी म्हणते, हरलात ना, झोपा आता. असं म्हणून आता ईश्वरी आपल्या बाजूला जाते आणि बेडच्या आपल्या बाजूला शांतपणे आता झोपून जाते. अर्णवला घाबरून तिला आता शांत वाटत असतं.
त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे राकेश म्हणत असतो की अर्णव ईश्वरी दोघेजण जोडीने गेलात ना, पण आता बघा मी काय करतो ते. सॉरी अर्णव, पण मला पुन्हा तुझ्या बहिणीला अंजलीला त्रास द्यावा लागणार आहे. आता हे दूध तिला प्यायला दिलं की तिची तब्येत बिघडेल, मग तुम्हा दोघांना परत इथे यावंच लागणार आहे, कळलं तुम्हाला, असं राकेश म्हणत असतो.